आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता तुम्हाला आरामाची गरज आहे। आम्ही ठीक आहे हो, आम्हाला काय झालेलं नाही। सुनबाईंकडे लक्ष द्यायला लागेल, त्यांची काळजी घ्यायला लागेल। पोटूशे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। मी घेईल ना तेजूची काळजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही आराम करा फक्त। हा मी आत्याला कळवते। नाही नाही, कोणाला कळवू नका आणि कोणाला बोलवू नका। आम्ही बरे हो, उद्यापर्यंत ठणठणीत बरे हो आम्ही, पण कोणाला बोलवू नका आणि कोणाला काय कळवू नका। हे बघा, तुम्ही शांत व्हा। तुमचा बीपी शूट झालाय आणि परत जर शूट झाला तर तुम्हाला दवाखान्यात नेल्याशिवाय पर्याय नाही। तुम्ही यांना त्रास देऊ नका, थोडेच दिवस हे जे सांगतील ना ते ऐका, सगळं व्यवस्थित होईल। डॅडी मी नाही सांगणार कोणाला, पण प्लीज तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका। सुनबाई, आम्हाला तुमची काळजी लागून राहिली हो। आम्हाला तुमची सेवा करायची, तुम्हाला जपायचे। तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे, आम्ही बनवून देतो। डॅडी मी आहे ना, मी 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 घेतो तिची काळजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही आराम करा बरं। डॅडी तुम्ही आराम करा, अहो तुम्हाला आरामाची गरज आहे, आम्ही आहोत की। हे बघा, काही लागलं तरी कळवा मला, आराम करा बरं तुम्ही। आत्या काय चाललंय तुझं? आता दिसत नव्हे, उशानं कवर घालायला लागली। ठेव इकडे, ठेव ठेव। अरे तू बस इथं, बस। काम पूर्ण करू दे। बस म्हणलं ना, बाईनं बाहेरला काय काम करायला यायचं नसतं, सेवा करून घ्यायला यायचं असतं। सेवा सेवा कसली? तू बस म्हणलं ना। हे बघ, पाय बघ काय झालं? काय झालं। मग तुझं स्वतःकडे लक्ष असतं का नाही ग? माझी पाय पडताना तुझ्या पायाकडे लक्ष गेलं। हे बघ किती भेगा पडल्यात। आता तुझ्या भेगा भरून येईपर्यंत ना तू अजिबात काम करायचं नाही, फक्त आराम करायचं। तर मी स्वतः तुझ्या पायाला तेल लावून देणार आहे। अरे सूर्या, ग बस, शांत बसायचं। सूर्या तू या असं काहीतरी मायेनं करतोस का नाही? मला असं वाटतं माझ्या पोटी तूच का जन्म नाही घेतलास। वैऱ्यासाठी मी ओलावा आहे तुझ्या काळजात। आते, लहानपणापासून आमच्या सगळ्यांचं तूच आईसारखं सगळं करत आलीस। अगदी आंघोळ घालण्यापासून ते डोळ्यात रडू आलं की डोळे पुसेपर्यंत तू सगळं केलेस आमच्यासाठी। हे त्याच्या पुढे काहीच नाही। कुठं काय केलंय मी तुझ्यासाठी जास्त? तुझे लाड करायला मिळालंच नाही मला। केवढ्या लहान वयात किती मोठी जबाबदारी आली तुझ्या खांद्यावर। 4 बहिणींसाठी मोठा झालास तू। तुझं बालपण कधी संपलं कळलंच नाही। बघल तेव्हा काही ना काहीतरी कामच करत असायचंस तू। तुझं लाड करायला माझ्या वाट्यालाच आला नाहीस तू। आते, लाड करायला काय लहान असावं लागतं असं काय नाही। आणि आता मी करतेसच की तू लाड माझं, आणि आधी पण काही कमी केलं नाहीस तू। आणि तूच एक होती जिनं माझं लाड केलं, माहिती तुला? तुला आठवते का, मी शाळेच्या सहलीसाठी निघालो होतो आणि ते तिकडे जायला माझ्याकडे पैसे नव्हतं, तर तू तुझ्याकडे साठवलं मला पैसे दिलं होतंस आणि मला पाठवलं होतंस। आणि सकाळ सकाळ मला तू डबा करून दिला होतास। आणि मी डोंगर चढून परत आलो तर माझं डुपर फुटलं होतं, तर तू माझं हळद पाणी केलं होतंस। म्हणजे लागलं होतं मला आणि रडत तू होतीस। चेष्टा करतोस वय आत्याची? माझं पायाचं गोळ दुखत होतं तर रात्रभर तू चोळत बसली होतीस। एवढं सगळं केलंच माझ्यासाठी आणि म्हणतेस काय केलं नाहीस वे? हे बघ, आता तरी करून दे की तुझ्यासाठी। तर पहिल्यांदा तुझी सेवा करायला मिळते मला, त्यानिमित्तानं थोडं पुण्य तरी मिळेल मला। तुझं पुण्य ठेव तुझ्यापाशी। सूर्य, अरे हे असं सेवा बिवा करून घ्यायला मला लय अवघडल्यासारखं होतंय। हे काम कर, तू मला ना 4 कामं सांग, मी करते बघ पटापट। आत्या, सेवा करणं काय वाईट आहे का? तुम्ही ना बायका खरंच
आधी म्हणता आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि लक्ष दिलं की म्हणता हे सगळं कशाला करतोय. अडचण ते हे लाड सहजासहजी मिळत नाहीत. सुख मिळते तर लाभ होती की अंगाला. परत आहेतच की काम. तू इथनं सासरी गेल्यावर बाईच्या वाटेला कामच तर राहत. हे बघ तू आता फक्त आराम करायचं, बाकी काय नाही. आणि हा, हे सूर्य अशीच कोणाची सेवा करत नाही. तू लाडकी आत्याच ना मन करतोय. बागू, ए बागू, अगं कुठे आहेस? पावसाचं वातावरण झालंय. वाटत जर पाऊस लागला ना तर तुलाच उशीर होईल क्लासला जायला. आले 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 थांब, चल. वहिनी डब्बा दे. आले, हे घे, यात ठेवलाय. लवकर पळवायची आहे सायकल, अजिबात उशीर झाला नाही पाहिजे. हा, मला पण पळवायचीच आहे, दुकानात जायचंय मला. चल. पुढ्या वहिनी, मला एक चादरीची घडी करून देतेस का? कशासाठी ग? क्लास मध्ये झोपणार आहे का काय तू? पुढ्या तुझी सायकल बघ, त्याचं कॅरेज आहे ना, ते खड्ड्यातून जाताना रुततं मला. नुसतं जीव मुठीत धरून बसायला लागतं. असली तर भंगर सायकल आहे तुझी. माझ्या सायकलला काय म्हणायचं रा? वहिनी सांगायला माझा जीव आहे त्याच्यावर, माझं पहिलं प्रेम आहे ते. नीट बोलायचं असेल त्याच्याबद्दल. तुझं पहिलं प्रेम, पण ती काय रुत्याची राहणार आहे का? ते कॅरेज बघ, त्याला गादी बसून घ्यायची गरज आहे, कळालं का? बरं हे घे, भांडू नका, घे आणि निघा आता लवकर, पावसाचे चिन्ह दिसतात. हा पुढे तिला सोडल्यानंतर डायरेक्ट दुकान गाठ. मला परत गोविंदकडे जायचं. हा, असा जातो ना, असा लगेच दुकानात जातो. जा, चला. व्यवस्थित जावा. तुझा बाय. या बागूचा क्लास होईपर्यंत पुढ्याची चांगलीच तारांबळ उडणार आहे. पण पावसाच्या दोघं वेळेत पोचलं पाहिजेत. मला पण गोविंदकडे जायचंय ना. कशासाठी? अगं एक महत्वाचं काम आहे. तू प्रश्न विचारत बसू नको. तू नाश्ता दे, जा पटकन. डॅडी, डॅडी चहा आणलाय तुमच्यासाठी. डॅडी चहा. नको नको डॅडी मग तुम्हाला काही खायला आणू का? नको. डॅडी, अहो तुम्हाला तर ताप आहे, अंग भासतंय तुमचं.